नमस्कार सर्वांना. स्वागत आहे तुमचं मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमीमध्ये. आज आपण 10वीच्या वर्गाचं जे काही आपलं 10th स्टँडर्ड आहे त्या रिलेटेड एक छोटासा टॉपिक बघणार आहोत आणि त्याचबरोबर जो काही तुमचा 10वीचा सिलेबस आहे, 10thचा जो काही सिलेबस त्याचं थोडंसं आपण डिस्क्रिप्शन फॉर्ममध्ये बघूयात की कुठल्या कुठल्या टॉपिकमध्ये आपल्याला काय काय पाहायचं आहे आणि त्याचसोबत एक छोटासा सब टॉपिक आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूयात की आपल्या बॅचमध्ये आपण कोणत्या प्रकारे टीचिंग असणार आहे किंवा कोणत्या प्रकारे आपला टॉपिक कव्हर केला जाणार आहे. तर बघा, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला जो काही आपला वन आहे जे आपलं पार्ट 1 आणि पार्ट 2 असे बुक्स आहेत हो ना आपले 10चे. तर त्यातला जो काही पार्ट 1 आहे, तर या पार्ट 1 मध्ये पहिला लेसन आहे तो म्हणजे ग्रॅव्हिटेशन. कुठला लेसन आहे पहिला? तो आहे ग्रॅव्हिटेशन. आता या टॉपिक मध्ये आपल्याला काय बघायचं आहे, तर लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, न्यूटनचा जो काही ग्रॅव्हिटेशनचा लॉ आहे तो बघायचा आहे. त्यासोबत काही न्यूमरिकल्स पाहायचेत. दुसरा आहे पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट्स. दुसरा कुठला टॉपिक आहे? पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट्स. या पिरियॉडिक क्लासिफिकेशन ऑफ इलेमेंट्स मध्ये जो काही आपला पिरियॉडिक टेबल आहे, तर या पिरियॉडिक टेबलचा किंवा त्यातील जे काही इलेमेंट आहेत याचा आपण स्टडी करणार आहोत. तिसरा चॅप्टर आहे केमिकल रिॲक्शन्स अँड इक्वेशन्स. या केमिकल रिॲक्शन आणि इक्वेशन्स मध्ये आपल्याला केमिकल रिॲक्शनच्या स्टेप्स बघायच्या आहेत. केमिकल रिॲक्शन कशी तयार होते किंवा व्हॉट आर द स्टेप्स ऑफ दॅट केमिकल रिॲक्शन. पुढचा आहे इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. आता इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट म्हणजे इलेक्ट्रिक करंट काय असतो, इलेक्ट्रिक करंट. त्यानंतर चार्ज म्हणजे काय किंवा काही रूल्स आपल्याला इथे पाहायचे आहेत. पुढचा टॉपिक आहे हीट. हीट किंवा उष्णता. या टॉपिक मध्ये आपल्याला लॅटेंट हीट ही पाहायची आहे आणि त्याचबरोबर हीटच्या रिलेटेड काही बाकीच्या टर्म्स देखील आपण बघणार आहोत. नेक्स्ट आहे रिफ्रॅक्शन ऑफ लाईट. रिफ्रॅक्शन ऑफ लाईट मध्ये आपण मीडियमचा स्टडी करणार, त्यानंतर लाईटचा स्टडी करणार आणि रिफ्रॅक्शन का होतं, कोणते कोणते मीडियम्स असतात, कोणत्या मीडियम मध्ये कशा प्रकारचं रिफ्रॅक्शन होतं याचा स्टडी आपण करणार आहे इकडे. त्यानंतर पुढचा आहे लेन्सेस. याच्यामध्ये आपल्याला लेन्सेसचे टाइप्स पाहायचेत मेनली आणि युजेस, कोणते लेन्सेस कुठे यूज करतो. पुढचा आहे मेटलर्जी. या मेटलर्जी टॉपिक मध्ये आपल्याला प्रॉपर्टीज बघायच्यात. प्रॉपर्टीज ऑफ मेटल आणि नॉन मेटल. प्रॉपर्टीज ऑफ मेटल आणि नॉन मेटल. नेक्स्ट आहे कार्बन कंपाऊंड. आता हा जो काही कार्बन आहे या कार्बनच्या प्रॉपर्टीजचा आपल्याला परत इकडे स्टडी करायचा आहे. ॲलोट्रॉप्स ऑफ कार्बन किंवा प्रॉपर्टीज ऑफ कार्बन याचा स्टडी करायचा. आणि 10th आहे स्पेस मिशन्स. स्पेस मिशन्स मध्ये जे काही आपली स्पेस मिशनची हिस्ट्री आहे, अपगोईंग आहे आणि फ्युचर, या सगळ्यांचा स्टडी आपल्याला या स्पेस मिशन्स या टॉपिक मध्ये करायचा आहे. आता पार्ट 2 कडे जाऊयात. जो काही आपला सायन्सचा 10thचा पार्ट 2 आहे, या पार्ट 2 मध्ये बघा, पहिला चॅप्टर आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन. कुठला आहे पहिला चॅप्टर? हेरिडिटी आणि इव्होल्युशन. हेरिडिटी आणि इव्होल्युशन मध्ये जे काही आपलं इव्होल्युशन झालंय या इव्होल्युशनचा स्टडी आपण करणार आहोत. दुसरं आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. या टॉपिक मध्ये आपल्याला स्पेसिफिकली एनर्जी फॉर्मेशनचा स्टडी करायचा आहे किंवा एनर्जी प्रोडक्शन. आता आपल्या शरीरामध्ये किंवा वनस्पतींच्या शरीरामध्ये जी काही ऊर्जा आपण म्हणतो, तर ही ऊर्जा अन्नापासून कशी तयार होते याचा डीप मध्ये स्टडी या टॉपिक मध्ये. दुसरं आहे लाईफ प्रोसेसेस इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. इकडे आपल्याला जी काही लाईफ सायकल आहे त्याच्यामध्ये पण स्पेसिफिकली रिप्रोडक्शन सिस्टीम जी आहे ॲनिमल्सची आणि प्लांट, बोथ प्लांट अँड ॲनिमल,
दोघांचाही यामध्ये स्टडी करायचा आहे. नेक्स्ट टॉपिक आहे तो म्हणजे एन्व्हायरमेंटल मॅनेजमेंट. याच्यामध्ये मग इकोसिस्टीम काय असते किंवा ही जी काही एन्व्हायरमेंट आहे या एन्व्हायरमेंटचं मॅनेजमेंट कसं करायचंय, पोल्युशन कसं मॅनेज करायचंय, सगळ्यांचं आपण काय करणार आहे, स्टडी करणार आहोत. पुढचं आहे टुवर्ड्स द ग्रीन एनर्जी. नेक्स्ट टॉपिक काय आहे, टुवर्ड्स ग्रीन एनर्जी. याच्यामध्ये काय बघायचंय की ग्रीन एनर्जीचा स्टडी करायचा आहे पूर्णपणे. त्याच्यामध्ये पण जी काही इलेक्ट्रिसिटी आहे ती आपण कशी फॉर्म करू शकतो किंवा नॅचरल रिसोर्सेस त्याचा उपयोग करून आपण कसं आपलं डेली लाईफस्टाईल जगू शकतो याचा स्टडी करायचा आहे. मग टुवर्ड्स ग्रीन एनर्जीमध्ये मग तुम्ही विंड एनर्जी, त्यानंतर सन म्हणजेच सोलार एनर्जी, विंड एनर्जी, सोलार एनर्जी आणि टायडल किंवा मग जे काही आपले आण्विक म्हणतो आपण याला, याचा स्टडी करायचा आहे. थर्मल पॉवर प्लांट, थर्मल एनर्जी, थर्मल नाही याच्यामध्ये नाही येणार, ते तर याच्यामध्ये येतं ना, सॉरी एक्सेट्रा, एवढ्यांचा स्टडी करणार आहोत. नेक्स्ट आहे ॲनिमल क्लासिफिकेशन, ऑल ॲनिमल्स. मग फायलम म्हणजेच काय, स्पेसिस म्हणजेच काय, फॅमिली म्हणजे काय, या सगळ्यांचा स्टडी आपल्याला कशामध्ये करायचा आहे, या ॲनिमल क्लासिफिकेशनमध्ये. पुढचं आहे इंट्रोडक्शन टू मायक्रो ऑर्गॅनिझम्स किंवा इंट्रोडक्शन टू मायक्रोबायोलॉजी. याच्यामध्ये वेगवेगळे मायक्रोब्स आहेत, मायक्रो ऑर्गॅनिझम्स. या मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला स्टडी करायचा. मग युजफुल अँड नॉन युजफुल किंवा हार्मफुल आणि युजफुल बॅक्टेरियाज हे पाहायचे. पुढचं आहे सेल बायोलॉजी आणि बायोटेक्नॉलॉजी. याच्यामध्ये आपल्याला स्टेम सेल म्हणजे काय किंवा मग जे काही बायोटेक आहे या बायोटेक्नॉलॉजीचा यूज करून नवीन नवीन ज्या काही वनस्पतीशास्त्रामध्ये पिकांच्या जाती तयार केल्या जातात तर त्या कशा तयार केल्या जातात याचा स्टडी करायचा आहे. नेक्स्ट आहे सोशल हेल्थ. ओके, सोशल हेल्थ. आता सोशल हेल्थमध्ये काय येणार तर जे काही तुमचं स्ट्रेस मॅनेजमेंट आहे, स्ट्रेस मॅनेजमेंटचा किंवा मग जे काही इतर सोशली आपण काय करू शकतो, आपण सोशली कशी हेल्प, जी आपली सोशल हेल्थ आहे ते आपण कशी मेंटेन ठेवणार याचा सगळ्यांचा स्टडी करायचा आहे. आणि नेक्स्ट आहे डिझास्टर मॅनेजमेंट. लास्ट टॉपिक काय आहे, डिझास्टर मॅनेजमेंट. डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये व्हॉट आर द टाइप्स ऑफ डिझास्टर, डिझास्टरचे टाइप्स पाहायचेत आणि त्यांचं मॅनेजमेंट कसं करणार किंवा मग त्याच्यापासून आपण स्वतःला कसं वाचवणार याचा स्टडी आपण या डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये करणार आहोत. आता हे जे काही डिझास्टर मॅनेजमेंट आहे किंवा डिझास्टर्स असतात, काही तर मॅनमेड असतात, काही जिओलॉजिकल असतात आणि काही मग जे काही आपण अर्थवेक वगैरे बघतो हे सगळे कशा प्रकारे हे जिओलॉजिकल आणि काही बायोलॉजिकल असतात. ओके, जिओलॉजिकल, बायोलॉजिकल अँड मॅनमेड असे 3 प्रकारचे डिझास्टर आपल्याला पाहायला मिळतात. आता आपण एक छोटासा टॉपिक बघणार आहोत, इव्होल्युशन, जो काही आपला पार्ट 2 आहे सायन्सचा. त्यातील पहिला टॉपिक आहे हेरिडिटी अँड इव्होल्युशन. तर हा टॉपिक बघणार आहे पहिला. याचं इंट्रोडक्शन म्हणजे इव्होल्युशन म्हणजे काय किंवा व्हॉट इज द ओरिजिन ऑफ दिस इव्होल्युशन याचा स्टडी आपल्याला करायचा आहे. इव्होल्युशन इज नथिंग बट अ ओरिजिन ऑफ लाईफ. बघा इव्होल्युशन म्हणजे काय तर बघा डेफिनेशन जर आपण पाहायला गेलं तर व्हॉट इज इव्होल्युशन, इव्होल्युशन मीन्स ग्रॅज्युअल चेंज इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. इव्होल्युशन काय, ग्रॅज्युअल चेंज, हळूहळू होत जाणारा बदल कोणाचा, लिव्हिंग ऑर्गॅनिझम. पुढचा पॉइंट काय सांगतोय, इट ऑकर्स ओव्हर अ मिलियन इयर्स. म्हणजे काय, याच्यासाठी लाखो वर्ष लागतात. मग इव्होल्युशनची जे काय प्रोसेस आहे खूप स्लो प्रोसेस आहे. अगदीच इव्होल्युशन होतं का, नाही, स्लो प्रोसेस आहे. याच्यासाठी मिलियन्स ऑफ इयर्स लागतात. नेक्स्ट पॉइंट काय सांगतोय, इट रिझल्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस. जेव्हा इव्होल्युशन होत असतं तेव्हा नवीन प्रकारची स्पेसिस तयार होते, परंतु हिला खूप वेळ लागतो. ओके, अँड
पुढचा पॉइंट काय, इव्हॉल्युशन इज कंटिन्युअस प्रोसेस. इव्हॉल्युशन कशी आहे, इट इज अ कंटिन्यू प्रोसेस अँड इट इज अ व्हेरी स्लो प्रोसेस. येस, कंटिन्युअस प्रोसेस आहे का, हो आहे, परंतु कशी आहे, ही खूप हळूवार चालणारी प्रोसेस आहे. इव्हॉल्युशन इज अ नॅचरल फेनॉमेनॉन. कसा आहे हा, नॅचरल फेनॉमेनॉन आहे. इट प्रोड्युसेस बायोडायव्हर्सिटी. बायोडायव्हर्सिटी जी आहे याच्यामध्ये पण याचा काय होत असतो, हेल्प होतो. अँड इट लीड्स टू अडॅप्शन. आता लीड्स टू अडॅप्शन म्हणजे काय, जे काही वातावरणातील बदल आहेत ते आपण काय करायचे, अडॉप्ट करायचे आहेत आणि त्या बदलांसोबत चालायचं आहे, त्यालाच आपण काय म्हणत असतो, इव्हॉल्युशन म्हणतो. कंटिन्यू प्रोसेस आहे, हळू प्रोसेस आहे, ही एक नॅचरल प्रोसेस आहे, नैसर्गिक पद्धत आहे. बायोडायव्हर्सिटी तयार करते, प्रोड्युसेस बायोडायव्हर्सिटी. म्हणजेच बघा ना, डायग्राम मध्ये बघायचंय, हा प्राणी आहे. आता या प्राण्याचं जे काही बॉडी स्ट्रक्चर आणि जो काही आपलं इव्हॉल्युशन झालेला हा जो काही स्पेसिस आहे, याचं बॉडी स्ट्रक्चर कसं आहे आपल्याला वेगवेगळं पाहायला मिळतं. म्हणजेच काय, हे बायोडायव्हर्सिटी तयार करते. इव्हॉल्युशन काय करत असतं, बायोडायव्हर्सिटी तयार करतं. आता बघा, हे जे काही इव्हॉल्युशन आहे किंवा ओरिजिन ऑफ लाईफ, आपली जी काही लाईफ आहे किंवा पृथ्वीवरचं जे काही लाईफ आहे, हे अप्रॉक्सिमेटली 3.5 बिलियन्स इयर ॲगो, म्हणजे जवळपास 3.5 बिलियन वर्षापूर्वी ही ओरिजिन ऑफ लाईफ किंवा छोटे स्पेसिसची काय झालेली आहे, निर्मिती झालेली आहे. आता पहिल्या स्टेपमध्ये किंवा पहिल्या स्टेजमध्ये युनिसेल्युलर म्हणजे सिंगल सेल्युलर आपल्याला ॲनिमल पाहायला मिळाला. सिंपल ऑर्गॅनिझम होतं, अमिबासारखा एक छोटा तयार झाला फेज 1 मध्ये युनिसेल्युलर, आणि त्याच्यापासून मग उत्क्रांती होत होत इव्हॉल्युशन होत होत एवढे सगळे प्राणी तयार झालेले आहेत. नेक्स्ट, आता फेज 2 मध्ये काय येतं बघा, कॉम्प्लेक्स ऑर्गॅनिझम्स इव्हॉल्ड ग्रॅज्युअली ओव्हर अ डीप टाइम. खूप टाइम नंतर, खूप वेळ घेतो आणि मल्टी सेल्युलर काय होतात, ऑर्गॅनिझम्स तयार झालेले आहेत. आता पॉइंट काय आहे पुढचा बघा, लाईफ्स जर्नी फ्रॉम मायक्रोस्कोपिक टू मॅक्रोस्कोपिक बिलियन्स ऑफ इयर ऑफ कंटिन्युअस अँड ग्रॅज्युअल चेंजेस. म्हणजे काय, अगदी सूक्ष्म कणापासून मोठ्या कणापर्यंत त्याचं काय झालेलं आहे, निर्मिती. कशाने, या कंटिन्युअस आणि ग्रॅज्युअल प्रोसेसने. मेकॅनिझम बघा, फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस. मेकॅनिझम किंवा फॉर्मेशन ऑफ न्यू स्पेसिस कसं होतं, एकतर व्हॅरिएशन आहे, बरं, या स्पेसिसमध्ये काय आहे, व्हॅरिएशन आहे. त्यानंतर नॅचरल सिलेक्शनची नैसर्गिक क्रिया आहे ही. तिसरं ॲडॅप्टेशन. ॲडॅप्टेशन म्हणजेच काय, जे काही सभोवतालचे बदल असतात त्याच्यासोबत काय करते, तो ऑर्गॅनिझम काय करतो, ॲडॉप्ट करतो. त्यानंतर तयार झालेला जो काही ऑर्गॅनिझम आहे तो आयसोलेट होतो, म्हणजे त्याचा एकाच प्रकारचे ऑर्गॅनिझम काय करतील, एक असा वेगळा असा ग्रुप तयार करतील. आणि फायनली नवीन स्पेसिसची निर्मिती होते. आणि फायनली काय, नवीन स्पेसिसची निर्मिती केली जाते. नेक्स्ट, द एव्हिडन्स पोर्टफोलिओ. देर आर 4 पिलर्स ऑफ इव्होल्युशन. बेसिक, हे आहेत बेसिक 4 पिलर्स. अजून 1-2 पिलर्स आपल्याला बघायचे आहेत जेव्हा आपण ॲक्च्युअली बुक मधला चॅप्टर घेणार आहोत. तर हे बेसिक 4 पिलरचा आपण आज स्टडी करणार आहेत. आजच्या टॉपिकमध्ये याचा स्टडी करणार, या 4 पिलर्सचा. पहिलं आहे मार्फोलॉजिकल, दुसरं ॲनाटॉमिकल, तिसरा घटक जो बघणार आहे तो आहे वेस्टिजियल, आणि चौथा घटक आजचा आहे तो म्हणजे फॉसिल्स. बाकीचे पुढचे 2-3 घटक आपण जेव्हा रेग्युलर लेक्चर चालू होतील त्याच्यामध्ये आपण बघणार आहोत. बघा, पहिला जो आहे मार्फोलॉजिकल, याच्यामध्ये एक्सटर्नल सिमिलॅरिटीज आपल्याला पाहायला मिळतात. काय, मार्फोलॉजिकल मध्ये एक्सटर्नल सिमिलॅरिटीज म्हणजे जे काही अपीअरन्स आहे बाहेरचा तो बघायला मिळतो. दुसरा आहे ॲनाटॉमिकल, इकडे इंटरनल बोन स्ट्रक्चर, समान हाडांची रचना आपण म्हणूयात पाहायला मिळते. थर्ड, वेस्टिजियल ऑर्गन्स, इव्होल्युशनरी लेफ्ट ओव्हर्स, म्हणजे असे अवयव ज्यांचा आत्ता आपल्याला किंवा कुठल्याही सजीवाला काही उपयोग नाही. आणि फोर्थ आज बघणार आहे ते म्हणजे प्रिझर्व्ड एन्शियंट रिमेन्स. फॉसिल्स म्हणजे काय, प्रिझर्व्ड एन्शियंट रिमेन्स. जेव्हा एखाद्या ऑर्गॅनिझमची डेथ होते
त्यानंतर त्याचे जे काही अवशेष शिल्लक राहतात त्यालाच आपण फॉसिल्स किंवा प्रिझर्व्ड एन्शियंट रिमेन्स असं म्हणतो. तर एव्हिडन्स नंबर 1 जो आपण स्टडी करणार आहे मॉर्फोलॉजिकलचा, तर या मॉर्फोलॉजिकल एव्हिडन्स काय सांगितलं आपल्याला? मॉर्फोलॉजिकल म्हणजेच काय? मॉर्फोलॉजिकल सिमिलॅरिटीज म्हणजेच काय? एक्सटर्नल सिमिलॅरिटीज. आत्ताच आपण बघितलं काय? एक्सटर्नल सिमिलॅरिटीज किंवा एक्सटर्नल सिमिलर स्ट्रक्चर. डायग्राम मध्ये बघायचंय बघा, इकडे प्राण्यांचे काही डायग्राम आणलेले आहेत, वेगवेगळे प्राणी आहेत. तर हा प्राणीच आहे, आपण कसं ओळखणार? तर बघा, त्यांच्या डोळ्यांची रचना, एक्सटर्नल सिमिलॅरिटीज बघा बरं का, डोळ्यांची रचना, त्यानंतर तोंडाचा आकार, नाकाची ठेवण आणि केसांची रचना, या 4 गोष्टींमधून आपण असं ओळखतो ना. हा समोर तुमच्या समोर आला आहे वाघ, तर हा वाघ हा प्राणी आहे. वाघ ही वनस्पती आहे आपण असं म्हणतो का? नाही, कारण आपण त्याचं क्लासिफिकेशन बघितलेलं आहे. कशा थ्रू? मग त्यांचे केस असतील, अंगावरली केस असतील, डोळ्यांची रचना, नाकाची रचना, तोंडाची रचना, याच्यावर आपण काय ठरवतो? हा ॲनिमल आहे. तर हा प्लांट आहे. परत एक्सटर्नल अपीअरन्स कसा? तर लीफ शेप आणि व्हेनेशन. व्हेनेशन म्हणजे काय? त्याच्यावरच्या या ज्या काही व्हेन्स आहेत याला आपण शिरा असे म्हणतो. या शिरांच्या रचनावरून हे पान आहे किंवा हे प्राणी प्रकारची स्पेसिस आहे, काय सॉरी वनस्पती प्रकारची स्पेसिस आहे हे आपण ओळखतो. बघा काय आहे ऑब्झर्वेशन? सिमिलर एक्सटर्नल स्ट्रक्चर. ओके, सिमिलर. मॉर्फोलॉजी म्हणजेच काय आहे? हे एक्सटर्नल स्ट्रक्चर. काय? एक्सटर्नल स्ट्रक्चर. नेक्स्ट पुढचं आहे ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर. याच्यामध्ये आहे इंटरनल स्ट्रक्चर. ॲनाटॉमिकल मध्ये काय? इंटरनल स्ट्रक्चर. ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर, इंटरनल स्ट्रक्चर. त्याच्यामध्ये डायग्राम्स मध्ये बघायचं, तुमच्या लक्षात येईल. आता हा आहे मानवी हात, ह्युमन हँड. पहिलं काय आहे? मानवी हात, ह्युमन हँड. दुसरं आहे ऑक्स, 4 लेग. तिसरं आहे बॅट विंग, म्हणजे वटवागळाच्या पंखाचं आहे हे. आणि 4th आहे व्हेल फ्लिपर. याच्यामध्ये इंटरनल ऑर्गन हे जे काही बोन आहे हे आपल्याला जवळपास याची रचना कशी आहे? सेम. रचना सेम, आकार बऱ्याच कमी जास्त असेल परंतु रचना कशी आहे रे? सेम. एव्हिडन्स टू काय भेटला? ॲनाटॉमिकल स्ट्रक्चर म्हणजे काय? इंटरनल स्ट्रक्चर कसं आहे? सेम. याच्यावरून आपण ओळखायचंय की हा एकाच प्रकारची स्पेसिस आहे. ही कुठली आहे? प्राणी स्पेसिस. पुढचं वेस्टिजियल ऑर्गन्स. आता मानवी शरीरामध्ये काही वेस्टिजियल ऑर्गन्स म्हणजे इव्हॉल्युशन होताना असे काही घटक ज्याचा आपल्याला युजच राहिला नाही. ओके, इव्हॉल्युशन होत असताना असा काही आपल्या शरीराचा भाग जो आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरला नाही, त्याचा उपयोग झाला नाही, म्हणून तो निकामी झाला, याला आपण वेस्टिजियल ऑर्गन असं म्हणतो. बघा डेफिनेशन काय? इट रिड्युस्ड ऑर नॉन फंक्शनल ऑर्गन इनहेरिटेड फ्रॉम अँसेस्टर. जे काही आपले पूर्वज आहेत त्या पूर्वजांकडून कधीही कामाला न येणारा अवयव तो कसा झाला आहे? निकामी झाला, त्याला आपण वेस्टिजियल ऑर्गन असं म्हणतो. मानवी शरीरामध्ये 4 ते 5 प्रकारचे अवयव आहेत. ओके, आता याच्यामध्ये बॉडी हेअर नाही येणार कारण ते आपल्या बॉडी हेअर आहे युजफुल शरीराच्या रक्षणामध्ये. मेनली 4 प्रकारचे बघायला मिळतात. पहिला आहे हेअर मसल, हेअर पिन्ना. हेअर मसल किंवा हेअर पिन्ना म्हणूयात आपण. हा जो काही इयर पिन्ना, सॉरी हेअर म्हणलं मी, इयर पिन्ना, हा जो काही आपला कानाचा भाग आहे याचा आपल्या शरीरामध्ये काहीच उपयोग राहिलेला नाही बरं. आता इयर मसल म्हणतात किंवा इयर पिन्नाचा. त्यानंतर दुसरा आहे विजडम टूथ, अक्कलदाढ जी आहे आपली.
अक्कलदाढ आहे, अगदी शेवटचे जे काही अक्कलदाढ असते, आपण म्हणतो ना तुला अक्कल आली, अक्कलदाढ आली म्हणजे मानवाला अक्कल आलेलं आहे असं आपण म्हणतो. बऱ्याच वेळा वापरतो ना ही टर्म आपण. विजडम टूथ, अक्कलदाढ याचाही काय उपयोग न राहिला. तिसरा आहे अपेंडिक्स. जेव्हा आपले अँसेस्टर कंदमुळं वगैरे खायची तेव्हा त्यांना अपेंडिक्सचा भरपूर यूज व्हायचा, परंतु आता अपेंडिक्सचा काहीच यूज राहिलेला नाही आपल्या शरीरामध्ये. आणि लास्ट आहे टेलबोन. लास्ट काय आहे? टेलबोन. कॉकिक्स जो आपला माकड हाड आहे, यालाच आपण काय म्हणत असतो? माकड हाड. या माकड हाडाचाही आपल्या शरीरामध्ये काही उपयोग राहिलेला नाही. हे 4 प्रकारचे बऱ्याच वेळा बॉडी हेअर पण म्हणतात, परंतु आत्ता देखील आपल्या शरीराचं वातावरणापासून रक्षण करण्याचं कार्य कोण करत असतात? बॉडी हेअर्स. पुढचा पॉइंट बघा, द इकोज ऑफ अँसेस्टर, व्हाय वेस्टिजियल ऑर्गन मॅटर. ठीक आहे, आता आपण काय बघितलं की बाबा हे वेस्टिजियल ऑर्गन आपल्या काहीच कामाचे नाही राहिलेत, परंतु तरी हे का गरजेचे आहेत, हे का मॅटर करतात? तर बघा, मेन आहे इट इज अ एव्हिडन्स ऑफ इव्होल्युशन. म्हणजे काय? उत्क्रांती झाली आहे, इव्होल्युशन झालं आहे, याचं हे काय आहेत? साईन आहेत. हे काय आहेत? त्याचा पुरावा आहे असं आपण म्हणूयात. दे व्हिज्युअली शो ग्रॅज्युअल चेंजेस. हळूवारपणे झालेला आहे. वेस्टेज ऑर्गन हळूहळू निकामी झाला ना, अगदीच झालं की हा नको आता मला दाढेचा उपयोग नाही, दाढ काढून टाका. आपण काढून टाकतो का? दाढ नाही, कारण ती शरीराची एक प्रकारची काय आहे? रचना आहे. ओके. देन इट इंडिकेट हाऊ स्पेसीज अडॉप्ट टू न्यू एन्व्हायरमेंट. हे काय सांगतात की बघा हा ऑर्गन आहे, परंतु जी काही स्पेसीज आहे तिने नवीन एन्व्हायरमेंट, नवीन वातावरण कसं अडॉप्ट केलेलं आहे हे सांगतात. ओके. rendering the old organ useless. Okay. Then they strongly suggest common ancestry with species that still use those organs. हे काय सांगतात? ही स्पेसिस तिच्या शरीरामध्ये हा वेस्टेजल ऑर्गन आहे, स्टील त्या शरीरामध्ये राहून तिचं काय केलं जातं? उपयोग, किंवा त्या शरीरामध्ये ती अजूनही प्रेझेन्स आहे, किंवा ते शरीर त्या निकामी स्पेसिसला अजूनही ठेवू शकतं, जसं की माकड हाड. तुम्ही असं म्हणता का नको मला हे माकड हाड नकोय, चला माझं माकड हाड काढून टाका, असं होतं का? नाही, नाही होत. किंवा मग मला हा एअरपिन उपयोगाचा नाही, हा काढून टाका, नाही. ते आपल्या शरीराचा काय एक भाग आहेत, परंतु त्याचा आपल्या अपीअरन्समध्ये किंवा इतर जे काही आहे त्याला काय आहे त्याचा उपयोग होतो. टेलबोनचा मणक्याच्या हाडाला उपयोग आहेच ना रे, काढून टाकतो का आपण? नाही. अक्कलदाढ काढली तर दाताची रचना बिघडेल, कान काढलं तर चेहऱ्याची रचना बिघडेल, हा ना. तर आपण हे ऑर्गन्स काढून टाकत नाही. ते काय आहेत? प्रूफ आहेत आपल्या शरीर यष्टीची. आता फोर्थ जो आहे ते काय? फॉसिल्स अँड देअर फॉर्मेशन. आजच्या लेक्चरचा 4था घटक कुठला? फॉसिल्स अँड देअर फॉर्मेशन. डेफिनेशन काय सांगतेय? प्रिझर्व्ड रिमेन्स ऑर इम्प्रेशन्स ऑफ एन्शियंट ऑर्गॅनिझम्स. म्हणजेच काय? जी काही शिल्लक आहे एखाद्या डेड ऑर्गॅनिझमची किंवा आता वनस्पतीची, कुठली स्पेसीज. ओके. इट इज अ प्रिझर्व्ड म्हणजे काय? डेड ऑर्गॅनिझम किंवा एखादी स्पेसीज तुम्ही प्रिझर्व करून ठेवली, किंवा इट इज इम्प्रेशन ऑफ एन्शियंट ऑर्गॅनिझम्स. जे काही आपले पूर्वज आहेत त्यांच्या ऑर्गॅनिझम्स ते काय आहे? इम्प्रेशन आहे, खुणा आहेत त्या. ओके. स्टेप्स बघायची. नंबर 1, ऑर्गॅनिझम डाईज म्हणजे कुठलाही स्पेसीज किंवा कुठलाही ऑर्गॅनिझम जेव्हा त्याची डेथ होते, इट इज बरीड अंडर द सेडिमेंट्स. ह्याला काय केलं जातं? जमिनीमध्ये काय केलं जातं? पुरलं जातं. ओके. देन मिनरल्स रिप्लेस टिश्यू, यालाच आपण डिकम्पोजिशन असं म्हणूयात. डिकम्पोजिशन ऑफ ऑर्गॅनिझम. ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स कॅन डिकम्पोज इनटू द सॉइल. ओके. सॉइल मधले जे काही मायक्रोब्स असतात, लहान लहान सूक्ष्मजीव असतात, ते काय करत असतात? बॉडीचं, स्पेसिसचं किंवा ऑर्गॅनिझमचं काय करत असतात? डिकम्पोजिशन करतात बाय रिप्लेसिंग द टिश्यूज. अँड फोर्थ, फॉसिल्स फॉर्म्स अँड इज स्टडीड बाय दी सायंटिस्ट. मग जे काही तुमचे फॉसिल्स उरलेले आहेत त्या प्राण्याच्या शरीरातले, मग ते हाडांच्या रूपामध्ये असतील किंवा इतर मिनरल्सच्या फॉर्ममध्ये असतील, त्याचा स्टडी केला जातो. ओके. बाय दी सायंटिस्ट. आणि मग जे काही आपल्या अगोदरची लाईफ असेल किंवा कशी होती ती लाईफ, याचा काय केला जातो? स्टडी केला जातो. ओके. आता समरी ऑफ दिस चॅप्टर.
काय समरी आहे, आपण काय काय बघितलं ते बघणार आहोत आपण. काय बघितलं, इव्होल्युशन ही कशी आहे, ग्रॅज्युअल प्रोसेस किंवा इट इज अ ग्रॅज्युअल चेंज. नेक्स्ट, इव्होल्युशन इट इज अ नॅचरल सिलेक्शन प्रोसेस. पुढे काय बघितलं, 4 स्टेप्स. पहिले आहेत मार्फोलॉजिकल अँड अॅनाटॉमिकल. मार्फोलॉजिकल म्हणजे काय, एक्सटर्नल अपीअरन्सचा स्टडी करायचा आहे. अॅनाटॉमिकल म्हणजे काय, इंटरनल प्रॉपर्टीज. वेस्टिजियल ऑर्गन म्हणजे असे ऑर्गन जे शरीरामध्ये आहेत, स्पेसिसमध्ये आहेत, परंतु त्यांचा आत्ताच्या दैनंदिन जीवनामध्ये उपयोग नाही. अँड लास्ट वन इज फॉसिल्स. इट इज इम्प्रेशन ऑफ अँसेस्टर्स ऑर ऑर्गॅनिझम रिमेन्स आफ्टर दे डाईड. ओके, तर थांबूया तिथे. आपण आजच्या लेक्चरमध्ये जो काही आपण 10th चा छोटासा पार्ट बघण्याचा प्रयत्न केलाय. अनाउन्समेंट अशी आहे आपल्याकडे, 8 to 10th, 8, 9 आणि 10th चे स्टेट बोर्ड, महाराष्ट्र स्टेट बोर्डचे सेमी प्लस इंग्लिश मीडियमचे क्लासेस सुरू झालेले आहेत. सेमी प्लस इंग्लिश मीडियमचे क्लासेस सुरू झालेले आहेत. याच्यामध्ये कोणकोणते सब्जेक्ट कव्हर होतील, तर याच्यामध्ये मॅथ, सायन्स आणि इंग्लिश या 3 घटकांचे टॉपिक कव्हर होतील. अजून महत्वाची गोष्ट म्हणजे 30 जून पर्यंत जी व्यक्ती ऍडमिशन घेईल किंवा जो विद्यार्थी ऍडमिशन घेईल त्याला टोटल फीज मध्ये 50% ऑफ भेटणार आहे. तुम्ही काय करायचंय, प्ले स्टोअरला जायचंय. प्ले स्टोअर मधून मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी नावाचं ऍप डाउनलोड करायचंय. बघा, मास्टर माइंड स्कॉलरशिप अकॅडमी नावाचं ऍप डाउनलोड करायचंय. त्या ऍपमध्ये तुम्हाला 8वी 9वी 10वी असा एक सेक्शन दिसेल आणि त्याच्यावर क्लिक करून तुम्ही हवं त्या बॅचला 8वीच्या 9वीच्या किंवा 10वीच्या बॅचला ऍडमिशन घ्यायचं आहे. चालेल, थांबूया तिथे आपण. थँक्यू सो मच.